महापालिका आयुक्तांनी ज्या मुंबईतील निविदांमध्ये अनियमितता झालेली आहे या बाबतीत महानगरपालिकेचे आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त प्रकल्प यांनी या सगळ्या निविदांच्या बाबतीत आज आढावा घेतलेला आहे आणि या आढाव्यामध्ये एकनाथ शिंदेच्या जवळचे कंत्राटदार रडारवरती आहेत, कारण का त्या अनेक कंत्राटांमध्ये ही अनियमितता झालेली आहे। बघा, तुम्हाला सांगू, एक मान्य करायला लागेल की गगराणी साहेब जेव्हापासून महापालिकेत आले तेव्हापासून हे सगळे प्रकरण आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत। अर्थात एक महत्वाचे, आधी मुख्यमंत्री जे होते, जे घटनाबाह्य मुख्यमंत्री होते, ते दबाव टाकून आधीच्या पण म्युन्सिपल कमिशनरवर आपल्याला माहिती आहे काय काय कामं पास करून घ्यायची। आता 1.5 लाख ते 2 लाख कोटीची कमिटेड लायबिलिटी आहे, जर रद्द काही केलं नसेल तर, नाहीतर 2.5 लाख कोटीची लायबिलिटी ही महापालिकेवर जेव्हा हे नवीन सरकार बसत होतं तेव्हाच होतं। काल पण आम्ही एक प्रकरण आपल्या लोकांसमोर आणलं, ते हेच होतं की वर्सोवा भायंदर, खरं तर हा प्रोजेक्ट आम्ही आणला होता, पण पुढच्या काही परवानग्या मिळायच्या आधी आमचं सरकार पडलं आणि अजूनही त्या परवानग्या मिळाल्या नाहीयेत, जमीन घेतलेली नाहीये, त्याच्याही आधी टेंडर आणि पैसे काही काही देऊन मोकळे झालेले आहेत, असंही आधीचं सरकार होतं। आता ह्याच सरकारमध्ये मुंबई महानगरपालिका जी बीएसटी संस्था चालवते, 32 ते 35 लाख लोक प्रत्येक दिवशी प्रवास करतात, अजून बीएसटी ला जनरल मॅनेजर नाहीये। आणि हेच मी सांगतोय ना की उधळपट्टी जी चालली, एका बाजूला आपण पाहतोय लाडके बहिणींचा विषय असेल, शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा विषय असेल, हे न घेता उधळपट्टी लाडक्या कॉन्ट्रॅक्टर्सवर चाललेली आहे। मी आभार मानीन जर म्युन्सिपल कमिशनरनी ही बैठक घेतली असेल तर, आणि खरोखर आकडे जे आहेत ते लोकांसमोर आले पाहिजे। वेतनामध्ये 24% वाढ केलेली आहे, त्याचबरोबर जे निवृत्त आहे सदस्य त्यांच्या सुद्धा वेतनामध्ये 24%